एकाच आयुष्यामध्ये हिंदुस्थानाच्या सगळ्या इतिहासाचा अभ्यास करणं शक्य नाही, कारण आयुष्यच मुळात मर्यादित आहे. स्वर बंद कर रे, याच्यातला स्वर बंद करा बरं. वाचून वाचून ऐकून ऐकून बघून बघून माणूस किती बघणार. शेवटी प्रत्येकाचं आयुष्य मर्यादित आहे. त्यामुळे एकाच आयुष्यात सगळ्या इतिहासाचा अभ्यास करणं शक्य नाही. पण एखाद्या तरुणानं फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी इतिहास अभ्यासला यथार्थपणे, सर्वांगाचे कान करून, दिवस रात्र एक करून, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी इतिहास अभ्यासला, त्या तरुणामध्ये इतिहास घडवण्याची क्षमता येणार म्हणजे येणार. जो शिवरायांना अभ्यासल तो इतिहासच घडवणार. तेवढी एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये क्षमता आहे. तेजस्वी इतिहास, ओजस्वी इतिहास, लढण्याची क्षमता देणारा इतिहास, ज्याला असं वाटतंय सगळं संपलं, काय शिल्लक राहिलं नाही, क्षमता संपली, पैसा संपला, काय काय शिल्लक राहिलं नाही, त्याला सुद्धा ऊर्जा देणारं जर महाराष्ट्राच्या मातीतलं व्यक्तिमत्व कोणतं आहे तर त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपण पहा, किती थंड असू द्या माणूस, किती थंड असू द्या, मनाने थंड असू द्या, शरीराने थंड असू द्या, पण आपण निरीक्षण करा, छत्रपती शिवाजी महाराज की जय येणार म्हणजे येणार. किती गार असू द्या, ते झटकन गरम होत ते. आणि मी तुम्हाला सांगतो, जर छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर रक्त सळसळत नसेल, 12 हत्तीचं बळ संचारत नसेल, ऊर्जा येत नसेल, जय म्हणावं वाटत नसेल, तर समजायचं हे परकीय आक्रमणकर्ते जेव्हा आले होते, औरंग्या अफजुल्ल्या, तेव्हा 100% कार्यक्रम करून गेले. कारण आपल्या पूर्वजांचा, आपल्या महापुरुषांचा जर आपल्याला अभिमान वाटत नसेल तर समजून जायचं घोटाळा झालाय. तुम्ही काही म्हणा, माणूस किती नालायक असू द्या, पण बापाच्या विरोधात नाही जात. किती येडा असू द्या, मूर्ख असू द्या, बावळट असू द्या, पण त्याला बापाला बोललेलं, आईला बोललेलं सहन नाही होत. लाख आईचं त्याचं जमत नसू द्या, आईशी बोलत नाही ते घरात, पण गावात कोणी आईवर शिवे द्यावं द्या लगेच गच्ची धरीत आहे. घरात बोलत नाही आईशी, पण तिथं त्याचा स्वाभिमान जागृत होतो, त्याची अस्मिता जागृत होते. तसा हा ना तुमचा आमचा सगळ्यांचा बाप आहे. तो ताकदच देत आले. ते मी आपल्याला सांगतो, जेवढे म्हणून कोणी महापुरुष झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, त्या सर्वांवर प्रभाव जर कोणाचा आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा. सगळ्यांवर. तुम्ही वाचा, तुम्ही अभ्यासा. तो इंग्रज अधिकारी आहे फिलिप्स मॅसन म्हणून, त्याने ज्या नोंदी करून ठेवल्या आहे त्या नोंदींमध्ये उल्लेख असा आहे, त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही 150 वर्ष या हिंदुस्थानाला गुलाम बनवलं तब्बल, पण छत्रपती शिवाजी महाराज जर शरीर रूपानं अजून पुढचे फक्त 10 वर्ष जर जिवंत राहत होते शरीर रूपानं, तर आम्हाला हा हिंदुस्थान कधीच मिळवता नसता आला. इतकं
इतकं परिवर्तन, इतकी क्रांती पुढच्या 10 वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवले असते. बर, शिवराय गेल्यानंतर सुद्धा आपण जर राज्याभिषेकाच्या ज्या प्रतिमा आहेत देशभर महाराजांच्या, त्या प्रतिमांमध्ये आपण बघत असाल, हे पोर्तुगीज, डच, इंग्रज माना वाकून उभे शिवरायांसमोर. नजर वर करायची त्यांची दानत नाही, त्यांच्यात ती क्षमता नाहीये. त्याचं म्हणणं असं आहे की नंतर पण आम्हाला आदेश नसता काबीज करता आला जर इथल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लक्षात ठेवला असता तर. हिंदुस्थानाचं दुर्दैव असं की इथली लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच विसरली होती. आपल्याला अनेकांना माहित असेल अजय दादा की रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे याचा शोध घ्यावा लागलेला आहे नंतरच्या काळात. हे कटू सत्य असलं तरी आहे. मधल्या काळामध्ये पिढ्या शिवाजी महाराजांचा इतिहास विसरले, शिवाजी महाराजांचा पराक्रम दुर्लक्षित झाला. नाही तर या गड किल्ल्यांवर जे अतिक्रमण झाले ना ते का झाले हो? हे मागच्या काळामध्ये मला वाटतं 2022 असेल, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब झाले आणि त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ज्या अब्दुल्ल्याच्या कबरीभोवती जे सगळं अतिक्रमण झालं होतं काही एकरात, ते 1.5 तासात उकडून फेकलं अख्खं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, कौतुक केलं, साहेबांचं हार्दिक अभिनंदन. माझा प्रश्न त्याच्या पुढचा आहे, ते एक पत्रा लावत होते तेव्हा आपले लोक काय करीत होते? आज लँड जिहाद नावाची मोठी समस्या आजही भेडसावते. कधी जागे होतो आम्ही? पार आमच्या देवी देवतांवर हिरव्या चादरी टाकल्या, त्या धर्मस्थळांची नावं बदलली, तिथं त्यांची लोक जमायला लागली आणि मग आमचा धर्म जागवतो ते आमचं आहे. तरी मिळवतो आपण तो भाग वेगळा, पण त्याच्यात जो संघर्ष करावा लागतो, त्याच्यात जो वेळ जातो, त्याच्यामध्ये ज्या पिढ्यांचं नुकसान होतं, रक्त सांडावं लागतं, केसेस अंगावर घ्याव्या लागतात, हा समाजाचा एक अर्थानं तोटा आहे ना. तोच काळ वेगळ्या कामासाठी आपण वापरू शकतो. पण उशिरा जागे होणं, ताण लागल्यावर वीर खोदणं हा हिंदूंचा स्वभाव आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. लेट जागं व्हायचं. ही गड किल्ल्यांची दगड उचलून नेली, त्याच्यावर अतिक्रमण झाली. काय झालं मागच्या काळात तुम्ही निरीक्षण करा. मागच्या पिढ्यांची लोक असतील, मी त्यांची माफी मागून बोलतो. एखाद्याला जर विचारलं ना पंढरपूरला गेलाय का, ते म्हणतंय मग दरवर्षी. जेजुरीला 6 महिन्यातून एकदा जावं लागतंय आम्हाला भांडारा उधळायला. बालाजीला मग ट्रेनने जातो आम्ही, तिकडे चप्पी करून येतो. मग ऐका, भाऊ लय महत्वाचं बोलते, तुम्हाला कोण नाही सांगणार. पंढरपूरला जातो, जेजुरीला जातो, बालाजीला जातो. शिवनेरीला गेले का हो कधी? ते म्हणतो कुठे? रायगडावर गेले का हो कधी? ते म्हणतो कोणत्या भागात हो? हे आमच्या नव्या पिढीतल्या पोरांना जर विचारलं ना पंढरपूरला गेले का, कदाचित नाही म्हणतील. जेजुरीला गेले का, कदाचित नाही म्हणतील. बालाजीला गेले का, कदाचित नाही म्हणतील. पण शिवनेरीला गेले का, गेलो बापू. रायगडावर गेले का, हा बापू. मुद्दा असा आहे की पंढरपूरला गेलंच पाहिजे, जेजुरीला भांडारा उधळायला गेलंच पाहिजे, बालाजीला गेल्यावर केस कापून आलंच पाहिजे. जे आपल्या पूर्वजांनी शिकवलं ते सगळं आपण पालन केलंच पाहिजे. पण या सगळ्या मंडळींनी रायगडाला विसरता कामा नये. या सगळ्या समाजाने शिवनेरीला विसरता कामा नये, वडू बुद्रुकला विसरता कामा नये, तुळापूरला विसरता कामा नये. त्या सुद्धा आपल्या धर्मपंढरीचे, ती सुद्धा आपली काशीचे, ती सुद्धा आपली अयोध्याचे, ती सुद्धा आपली पंढरीचे.
गेलो पाहिजे, माहित पाहिजे, पाहिलं पाहिजे. दुर्दैवानं आपलं तिकडं लक्ष नसतं. आणि हेच मत फिलिप मॅसनने व्यक्त केलं. तो म्हणाला, इथली लोक शिवरायांचा इतिहास विसरली आणि आम्ही आमचं बस्तान बसवू शकलो. पुन्हा पुढच्या काळामध्ये शिवरायांच्याच विचारांचा जागर झाला. देशात काही जरी वारंवार असलं, दोन प्रकारचे विचार प्रवाह सुरू झाले होते. इतिहास अभ्यासणारी पोरं बसलेलीच आहे. मावाळ गट, जाल गट. काहींनी एवढंच पाठ केलं, अहिंसा परमो धर्म. दुसरा वर्ग म्हणायचा, अहो पुढचं वाचा राव, धर्म हिंसा तथैवच. काहींनी एवढंच पाठ केलं, भले तरी देऊ कासेची लंगोटी. दुसरा गट म्हणायचा, अहो नाटाळाच्या माती हानू काठी का सोडताय राव. काहींनी एवढंच पाठ केलं, मऊ म्याना उनी आम्ही विष्णुदास. पुढचा गट म्हटला, अहो कठीण वज्रास भेदू ऐसे का विसरलात. दोन प्रकारचे मतप्रभाव. काही म्हणायचे स्वातंत्र्य पाहिजे पण रक्त सांडलं नाही पाहिजे, आणि काही म्हणायचे नाही राव, नाडला की तोडलाच. एक विचार प्रभाव असं सेट करण्यात आला की एक गालात मारली पुढच्याने की आपण दुसरा गाल पुढं करायचा. हे आपल्या भगूरचं दैवत, आपल्या जिल्ह्याचं ते वैभव आहे. शिवनेरी रायगड लय लांब, भगूरला नाही गेले अजून. काही काय सांगायचं. त्या भगूरला गेलं पाहिजे ना अजय दादा. एक दिवस सगळ्या पोरांना घेऊन जा तुम्ही, भगूर दाखवा. भगूरची माती आहे ना, अशी डोक्याला लावा, इतकी पवित्र माती आहे ती. त्यांनी काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगल्या आणि इथल्या पोरांच्या अंतकरणातलं हिंदुत्व जागृत झालं. तेव्हा आज भगवा फडकतोय. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उपकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटले, नाही बुवा आपल्याला नाही पटत म्हटले. ते म्हटले, अरे येड्या, एक गालात मारली तर पुढं करण्यासाठी दुसरा गाल असतो रे. पण समोरच्याने जर एक मान कापली तर पुढं करायला दुसरी मान नसते ना रे गदाड्या. त्याच्यामुळं समोरच्याचा वार आपल्या मानेवर होण्याच्या अगोदर त्याची मान धाडापासून वेगळी करणं हा खरा पुरुषार्थ आहे. ते खरं शौर्य आहे. आमची देवी देवता हातावर हात ठेवून नाही बसलेले, प्रत्येकाच्या हातात शस्त्र आहे. प्रत्येक जण लढलाय, प्रत्येक जण झुंजलाय. कुरुक्षेत्राचा सामना प्रत्येकाला करावा लागलाय. तेव्हा धर्म टिकलाय, संस्कृती टिकली, देश टिकलाय, देव टिकलाय. तो विचार प्रवाहाने प्रेरित झालेले सुभाषचंद्र बोस ते सुद्धा म्हणाले काहीतरी केलं पाहिजे. अभ्यास केला की या इंग्रजांचा शत्रू कोण आहे. शेवटी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. हे गणितच आहे. ते कालही होतं ना आजही आहे. सुभाषचंद्र बोसांनी जेव्हा अभ्यास केला त्यांच्या लक्षात आलं ॲडॉल्फ हिटलर या इंग्रजांचा शत्रू आहे. आपण ॲडॉल्फ हिटलरला जाऊन भेटूया, त्यांची काही मदत मिळते का बघूया. म्हणून सुभाषचंद्र बोस ॲडॉल्फ हिटलर यांना भेटायला गेले. ते बसले होते वाचत. ते काय काम, कुठून आलात. सुभाषचंद्र बोस म्हटले, आम्हाला आमच्या हिंदुस्थानाला स्वतंत्र करायचं आहे. या इंग्रजांना हाकलून लावायचं आहे. तुमचं मार्गदर्शन हवंय, सहकार्य हवंय. ते ॲडॉल्फ हिटलर म्हटले, तुम्ही हिंदुस्थानाचे नागरिक माझ्याकडे आलात मार्गदर्शन मागायला. तुम्ही आलात ना, मी जे पुस्तक वाचतोय ना ते पुस्तक दुसरं तिसरं कुणाचं नाही, तर हिंदुस्थानात जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मी वाचतोय. मी इतिहास वाचतोय त्यांचा. त्यातून युद्ध नीती शिकतोय, राजकारण शिकतोय, समाजशास्त्र शिकतोय. आणि तुम्ही मला विचारता
अहो शिवरायांच्या देशात जन्माला आलेल्याला दुसऱ्या कुणाच्याच मार्गदर्शनाची गरज नाही, एकटे छत्रपती शिवाजी महाराज पुरेसे. सुभाषचंद्र बोसांचं नंतरच्या काळातलं एक विधान आहे की इंग्रजांच्या नजर कैदेतून सुटण्याचं कौशल्य छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये औरंग्याच्या तावडीतून कशा पद्धतीने निसटले ते वाचलेलं होतं. त्यामुळं मला इंग्रजांच्या कैदेतून निसटण्याचं कौशल्य प्राप्त झालं. सुभाषचंद्र बोस हे सगळे स्वातंत्र्य, मग भगतसिंग असू द्या, राजगुरू असू द्या, ही सगळी मंडळी प्रभावित जर कुणावर तर छत्रपती शिवाजी महाराजांवर. पुढच्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेकांना बाबासाहेब पण समजत नाही. बाबासाहेबांचं या देशावर प्रचंड प्रेम, इथल्या संस्कृतीवर प्रचंड प्रेम. मी आज आपण समजून घेतलं पाहिजे, आपण पोहोचलो पाहिजे तळागाळापर्यंत. पोरांची डोकी बडकावायचं काम सध्या सुरू आहे. अनेक चौकांमधनं सध्या घोषणा काय माहिती आहे का, जय भीम जय मीम. ते आपले सहकारी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सावरकरांसारखी माणसं आहे या देशात की जे पतित पावन मंदिराची स्थापना करतात, सर्वसमावेशक विचार मांडतात, पण अजूनही या देशामध्ये काही टक्के लोक हे आडमुठच स्वभावाची आहे, सगळ्यांना सामावून घेण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. आणि त्या आडमुठांना मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणार, मी धर्म परिवर्तन करतो. ऐका भाऊ, माहित नाही अनेक लोकांना. आणि वाऱ्यासारखी बातमी पसरली जगभर की बाबासाहेब धर्म परिवर्तन करताय. अहो त्या हैदराबादच्या निजामाचं पत्र आलं, गुदगुल्या झाल्या हो सगळ्यांना. हिंदूंमध्ये फूट पडली, इतक्या गुदगुल्या झाल्या. ख्रिश्चन मिशनरींचे पत्र सुरू झाले की तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा. इकडून इस्लामिक पत्र सुरू झाले, तुम्ही इस्लाम स्वीकारा, फक्त तुमच्या मागण्या काय सांगा. त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आहे, त्यांना दिलेलं उत्तर आहे की आमच्यात भांड्याला भांड लागलंय, मी वेगळ्या धर्मात प्रवेश करतोय, पण मी त्याच धर्मात जाणार आहे ज्याची निर्मिती हिंदुस्थानात झाली. परदेशात निर्माण झालेल्या धर्मात मला जायचं नाही. आणि बाबासाहेबांनी बौद्ध विचारसरणीचा अंगीकार केला की जे गौतम बुद्ध या विश्वाला हिंदुस्थानानं दिले, त्या विचारसरणीचा अवलंब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. हा हिंदुस्थानावर सर्वात मोठा उपकार आहे त्यांचा. त्या काळात जर बाबासाहेबांनी वेगळा विचार केला असता तर आज तुमचा उमेदवारच लागत नव्हता. आणि जय भीम ही घोषणा हिंदुस्थानाच्या भवितव्यासाठी फायद्याची कधीच नाहीये. आम्ही जेव्हा म्हणतो ना हिंदू हिंदू हिंदू, तेव्हा आम्ही बौद्ध पण आहे, तेव्हा आम्ही जैन पण आहे, आणि तेव्हा आम्ही शीख पण आहे. ते आमचं हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्वाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या, पण सरळ सरळ मत, हिंदुस्थानात निर्माण झालेली प्रत्येक विचारसरणी ही हिंदुत्वाचीच आहे. ती इथली मूळधारा आहे. आमचा लढा परकीय आक्रमणकर्त्यांसोबत ज्यांनी आमची देवळं उद्ध्वस्त केली, आमच्या आया बहिणींची आबरू लुटली, गाई गोमातेच्या कत्तली केल्या, त्यांच्या विरुद्ध आमचा लढा आहे. ज्यांनी आमची माणसं धर्मांतरित केली त्यांच्या विरुद्ध आमचा लढा आहे. हिंदुस्थानात निर्माण झालेली सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी प्रत्येक विचारसरणी आमची आहे. आणि त्या काळात बाबासाहेबांनी तेच मनाचा मोठेपणा दाखवला आणि बौद्ध विचारसरणीचा अंगीकार केला. म्हणून अजय भाऊ, पुढच्या काळात आपलं जर सर्वात मोठं कर्तव्य काय, तर आपल्या हिंदुस्थानातली प्रत्येक विचार प्रणाली ही हिंदुत्वाच्या छताखाली बसली पाहिजे. आणि कोणत्याही चौकातून जर घोषणाच ऐकायला आली तर जय भीम नको, भीम शक्ती शिवशक्ती जिंदाबाद.
तीच घोषणा हिंदुस्थानाचं अस्तित्व टिकवून ठेवल, तीच घोषणा हिंदुस्थानाच्या कामाची. अजूनही जर कोणाची आडमुठ विचारसरणी असेल तर त्याने ती गुंडाळून गंगेत फेकली पाहिजे. आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा विचार करत आपला धर्म, आपली संस्कृती, आपला देश, आपली परंपरा टिकवण्यासाठी हिंदुस्थानातल्या प्रत्येक विचारसरणीचा आदर केला पाहिजे. ते बाबासाहेब काय म्हणालेले ते तुम्हाला सांगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आहे की भारताचं संविधान निर्माण करत असताना, भारताची घटना लिहित असताना मला सहकार्य जे झालं, मला मदत जी झाली, मला मार्गदर्शन जे झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं. रयतेचं राज्य ही संकल्पना पहिल्यांदा जर कोणी आणली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली. आणि लोकशाही स्थापन करण्यासाठी मला मार्ग जर कुठून सापडला तर तो हिंदवी स्वराज्यापासून सापडला. हे बाबासाहेब. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा उपदेश बाबासाहेबांनी उभ्या देशाला केला, हिंदुस्थानाला केला. पुढच्या काळामध्ये मुलगी सुद्धा शिकली पाहिजे, ती वंचित राहता कामा नये, उपेक्षित राहता कामा नये. या भावनेने प्रेरित होऊन महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींची शाळा सुरू केली. त्यांच्या पत्नी आई सावित्रीबाई फुले यांनी त्यात सिंहाचा वाटा उचलला. पण आपण जर इतिहास अभ्यासला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जर कोणी रचला तर तो महात्मा ज्योतिराव फुलेंनी रचला. तेही शिवरायांच्या अनुग्रही, तेही शिवरायांच्या प्रेमात, तेही शिवरायांच्या पुढे नतमस्तक. महाराजांचा पोवाडा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी रचला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिवरायांवर पोवाडा रचतात, गातात, तेही शिवरायांचेच भक्त. मुद्दा क्लिअर करतो. एखादा जर म्हणत असेल की मी सुभाषचंद्र बोसांना मानतो पण शिवरायांना मानत नाही, मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो पण शिवरायांना मानत नाही, मी अण्णाभाऊ साठेंना मानतो पण शिवरायांना मानत नाही, मी महात्मा ज्योतिराव फुलेंना मानतो पण शिवरायांना मानत नाही, चूक करताय. कारण तुम्ही ज्यांना मानताय त्यांनी पहिली मानवंदना जर कोणाला दिली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. म्हणून ही सगळी महापुरुष तुमची मानवंदना स्वीकारणार नाही. कुणी जर म्हणेल शिवराय नको पण दुसरे पाहिजे, हा पाहिजे, तो पाहिजे, कोण तुम्हाला जवळ करणार नाही. त्याचं कारण सांगतो. या सगळ्यांना जो मार्ग सापडला तो शिवरायांपासून सापडला. उदाहरणार्थ, गावात एखादा माणूस म्हटला तू लय चांगला आहे पण तो बाप नाही आवडत, ते पोरग काय म्हणल, माझा पण नंबर ब्लॉक करून टाक. का? बाप नाही आवडत म्हटलं मला मानून काय करतो. एखाद्या पोराला म्हटलं तुम्ही लय चांगले पण तुमचे गुरु लय नालायक, ते भक्त म्हणल माझा नंबर ब्लॉक करून टाक. एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं तू चांगला आहे पण तो शिक्षक नाही आवडत, ते विद्यार्थी म्हणल माझा नंबर ब्लॉक करून टाक. तसे सगळ्या महापुरुषांचे हिंदुस्थानात जन्माला आलेल्या, विशेषतः शिवरायांच्या नंतर महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक महापुरुषांचे आदर्श जर कोण आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराज. त्या सगळ्यांना जो मार्ग दिसला, जी वाट सापडली ती शिवरायांपासून सापडली आणि त्यांनी त्यांच्या जीवनाची वाटचाल केली. म्हणून जो जो शिवरायांना मानल तो तो पुढच्या काळामध्ये, म्हणून एक वाक्य बोलू, सोपं बोलू, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र आहे. इतकं सोपं आहे दादा. तेच अस्तित्व आहे या महाराष्ट्राचं. आणि छत्रपती शिवाजी महाराज जे घडले, वाढले, त्यांच्यावर जे संस्कार झाले ते इथल्या धर्म, संस्कृती, परंपरा त्याचा सगळ्यांचा अभ्यास करून घडले महाराज. शिवराय आपण जर इतिहास अभ्यासला तर आपल्याला कळेल, जेव्हा जेव्हा राज्यकारभारातून, मोहिमांमधून वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज
जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांच्या कीर्तनात येऊन बसायचे. हा इतिहास आहे महाराजांचा. महाराज लोगाव पर्यंत जायचे कीर्तन ऐकायला. त्या लोगावमध्ये परचक्र वेढा पडला होता. गनिमानला कळालं की इथं शिवाजी महाराज आलेले आहेत, आता आपण त्यांना पकडू शकतो, मारू शकतो, म्हणून सगळ्या कीर्तन मंडपालाच वेढा पडला होता. आणि तेव्हा तुकाराम महाराजांनी देवाचा दावा केला, शिवरायांनी युक्तीचा वापर केला आणि कसे बसे त्या वेड्यातून निसटले महाराज. माझा मुद्दा असा आहे की एवढी रिस्क ज्या व्यक्तिमत्वाला होती, एवढी धोका ज्या व्यक्तिमत्वाला होता, त्याला कीर्तनात येऊन बसायची गरज काय होती? आता मला सांगा, अजय भाऊंनी एवढा भारी उत्सव आयोजित केलाय, व्याख्यानं आहे, कीर्तन आहे. आता आपलं झालं हाऊसफुल, तो भाग सोडा, पण तरी काही काहींचे घर शेजारी पण आले नाही. का व त्याला विचारलं का आला ना? नाही बा आलो असतो पण फायरिंग होईल. तू एवढा मोठा आहे का? तुझ्या कोण फायरिंग करील बाबा? तू माझ्या जीवाला धोका आलो असतो पण जीवाला. असं कोणी आहे कॅरेक्टर आपल्याला? अरे कुठं बस ना बाबा, कोण तो इकडं पाहणार पण नाही. एवढा काय तू पराक्रमी मोठा माणूस नाही, पण तरी इच्छा होत नाही. पण भगवान श्री तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यायचे. म्हणून तीच परंपरा कीर्तनाची आपल्या सगळ्यांचा जनसेवक, समाजसेवेसाठी राबणारा एक कार्यकर्ता अशी ज्यांची ओळख आहे, त्या अजयदादा गोजरेंनी सांभाळली. त्यांच्यासाठी टाळ्यात झाल्या पाहिजे. कीर्तनचा अंग, कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. दादा, या कीर्तनानं ताकदच दिलेली आहे समाजाला. जेवढे म्हणून महापुरुष घडले त्या सगळ्यांवर प्रभाव हा कीर्तनाचा आपल्याला पाहायला भेटतो. मी विचार केला की एवढी मोठी रिस्क होती त्यांच्या आयुष्यात, तरी ते कीर्तनाला काय येत असतील बरं? तर त्याचं कारण फार चांगलं आहे. प्रत्येक माणसाच्या आजूबाजूला आहे ना काही नालायक माणसं असतात. ती स्त्री असू द्या नाही तो पुरुष असू द्या, प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला काही नालायक माणसं असतात. कोणती नालायक माहितीये का? एवढं सोपं आहे का ते? मग तर कोणी केलं असतं, आपलं काम आहे करावं ते, असं म्हणणारी जी जमात असते ना, तिच्यासारखी नालायक जमात जगात नाही. मी तुम्हाला सांगतो, माणूस पहिल्यांदा रणांगणात हारत नाही, पहिल्यांदा तो मनात हारतो. आणि मनात हारलेला माणूस रणांगणात कधीच जिंकत नाही. पहिल्यांदा मनात हारतो माणूस, आणि मनात जिंकलेला माणूस रणांगणात हारूच शकत नाही. प्रचाराचं नारळ फोडायला चालले, शेजारचं म्हणतं पडू बर का आपण. पडला. आणि नारळ फोडतानाच जर कोण म्हणत असेल येऊन येऊन येणार कोण, अजय दादा शिवाय आहेच कोण, आला निवडून. एक आत्मविश्वास, एक सकारात्मक दृष्टिकोन. तुम्हाला उदाहरण सांगतो मी, तुम्ही चांगलं ऐकताय म्हणून मी नीट सांगतोय बरं का. कौरव किती हो? 100. पांडव किती आहे? 5च. ताई 100तलं एक शिल्लक नाही राहिलो, आणि 5तल्या एकाच्या पण केसाला धक्का नाही. कधी अभ्यास केलाय का? कारण काय? त्याच्या मागचं महत्वाचं कारण असं आहे, ते 100 जे होते ना त्यांना आधार देणारच कोण शिल्लक नाही राहिलं. ज्यांच्याकडून ते धनुर्विद्या शिकले, असे भीष्मांसारखी, द्रोणांसारखी गुरुतुल्य नाही, गुरुच, हे सगळे गुरुतुल्य अशा प्रकारची मोठी व्यक्तिमत्व धारातीर्थी पडले हो. भीष्म गेले, द्रोण गेले, आणि काय शेवटी गुरुच पराभूत झाला म्हटल्यावर एक आत्मविश्वास खचला.
आधार द्यायला कोण राहिलं नाही आणि परिणाम 100 असून सुद्धा एक 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 संपत गेले कौरव. आणि या 5चं वैशिष्ट्य असं होतं, 5च होते पण यांच्या रथात पुढं दोरी धरून जे बसलं होतं ना गोपाल कृष्ण, ते काय म्हणायचं माहितीये का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ते म्हणायचं पोरांनो, तुम्ही भक्ती करा, तुम्ही नीतिमत्ता सोडू नका, तत्वानं वागा, सत्यकर्म धरा, प्रामाणिकपणा सोडू नका. तुम्ही अडचणीत आले तर मी रणांगणात उतरल. देवाचा शब्द आहे की माझा भक्त संकटात सापडला तर मी येणार म्हणजे येणार. पण त्याचा परिणाम असा झाला, ते पांडव इतके चार्ज झाले का देव आहे ना, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, निवाराया आलिया घात निवाराया. हो मागे पुढे उभा राये सांभाळीत, मागे पुढे उभा उभा राये सांभाळीत, मागे पुढे उभा राये सांभाळीत, मागे पुढे उभा राये सांभाळीत. आलिया आघात, आलिया आघात निवाराया, निवाराया मागे पुढे उभा राये सांभाळीत, मागे पुढे उभा उभा राये सांभाळीत. आलिया आघात, आलिया आघात निवाराया, मागे पुढे उभा राये सांभाळीत, मागे पुढे उभा राये सांभाळीत, मागे पुढे उभा राये सांभाळीत. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, मागे पुढे उभा राये सांभाळीत. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, निवाराया, निवाराया. जय श्रीराम. जय श्री. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. ते भक्ताला एक आत्मविश्वास प्राप्त झाला की माझा देव आहे आणि परिणाम जिंकले हो पांडव, विजयी झाले. म्हणून मी तुम्हाला सूत्र सांगतो, तुम्हाला वाटेल ते होईल हो, फक्त ही जी पिलावळ असते ना आसपास, वाईट नका वाटून घेऊ. पण कधी कधी आई सुद्धा असते, कधी कधी बाप सुद्धा असतो, कधी कधी मित्र पण असतो, कधी कधी पत्नी पण असते, कधी कधी पती सुद्धा असतो. त्या कॅटेगरीमध्ये माझं प्रामाणिक मत आहे, एखादी संकल्पना जेव्हा आपला सहकारी मांडतो ना, डायरेक्ट नाही म्हणू नका. किती पोटातून येत असलं ना, नाही नाही याला नाही म्हणाय, फक्त त्याला म्हणावा आपण विचार करू, आपण बसू. पहिल्या घासाला खडा नाही व्हायचं बा, खरंच नाही हो. कुणी असू द्या. पोरग म्हटलं बाबा आता शेतीचं काय अवघड झालाय विषय, जरा हायवे गेलाय, मी एक चहाचं दुकान टाकतो. डायरेक्ट म्हणे आपलं काम आहे का ते, कर्ज करून ठेवशील. बाबा तू किती हॉटेल चालवले रे आतापर्यंत,
आपलं काम नाहीये हे कळायला किमान केलेलं तर पाहिजे ना, आधी अनुभव तर पाहिजे ना. त्यावेळी त्या बापाचं काम काय आहे, बाळा तुझ्या आत्याचा पोरगा 5 वर्षापासून हॉटेल चालवतो, उद्या मी त्याला बोलून घेतो, आधी त्याच्याकडून सल्ला घे. माझा मित्र आहे, त्याचं 15 वर्ष झाले हॉटेल आहे, आपण त्याचा सल्ला घेऊ, आहे का नाही. आणि ह्या जगाच्या पाठीवर सर्वात जास्त विश्वास जर कोणावर असतो तो आईवर आणि बापावर असतो. ते पोरग त्याचा हार्मोनचा जोर राहतो, तारुण्य सळसळत राहतं. ते म्हणतं बाबा तुम्ही नाही म्हटले तरी मी करणार आहे, आणि ते बापाच्या विरोधात जातं आणि टाकतंच टपरी दे चहाची. पण त्यातलं अंतर म्हणजे असतं ना, ते रोज त्याला सकाळी उठल्या उठल्या म्हणतंय बाबा नाही म्हणत होते बरं का, तरी आपण डेअरिंग केली. त्याचा अंतर्मनातून तो आवाज येत राहतो, आपले वडील नाही म्हणत होते आपण डेअरिंग केली, आणि ती निगेटिव्हिटी काम करायला सुरुवात करते. पोरग 1.5 महिन्यात बाड बिस्तार गुंडाळून घरी, आणि मग म्हातारं म्हणतो मी म्हटलं होतं ना आपलं काम नाही. अरे तूच काढा झाला, पहिला घासाला काढा तू झाला. तू म्हणायला पाहिजे. तू जर अहो ज्या पोरांच्या पाठीमागं आई बाप ताकदीने उभी राहिली, पोरं पुढे गेली, हो लय काही नको असतं, फक्त आईने बापानं म्हणावं बाळा जमणार आहे आम्ही आहे, एवढा आधार दिला पाहिजे. आपण हटकन लावली का अपयशच येत आहे. हे आसपास जर असतील ना असे निगेटिव्ह लोक, ब्लॉक करून टाका. मी जेव्हापासून ब्लॉक केले माझ्या तारखा इतक्या वाढल्या, वेळ नाही मला. नकारात्मक राहायचंच नाही. आणि मग ते शिवरायांच्या अवतीभोवती होतीच ना तसली पिलावळ. अय शिवा कोणाशी पांगा घेऊन राहिला बाबा तू, औरंगजेब. अरे सक्का भाऊ दारा शिकागो, त्याचं मुंडकं छाटलंय, बापाला गिफ्ट पाठवलंय त्याने. इतका क्रूर आहे तो बापाला तुरुंगात डांबून ठेवतोय, भावाचं मुंडकं छाटितोय. तुझे कारनामे कळाले ना, गय नाही हा. आणि असले नालायक लोक आसपास. शिवरायांचं डोकं व्हायचं खराब. शिवराय म्हणायचे ताना काढ रे घोडा. काय कुठं जायचं, कीर्तन पायवर कुठे तुकाराम महाराजांचं आज. ते म्हणायचे आज हाय व लोग चल. दादा काय महाराज येऊन बसायचे शिवराय साधू संतांच्या कीर्तनात. आणि काय त्या वाणीला पण हे बघा, श्रोता सुद्धा दर्जेदार असला ना वाक्याला काहीतरी सुचत. आणि शिवराय समोर येऊन बसले की महाराज पण असा उपदेश करायचे ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी मनोरथ सर्व करी हो सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ मनोरथ सर्व करी पूर्ण सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. महाराज तुमचा जर संकल्प सत्य असेल, तुमचं जर ध्येय स्वच्छ असेल, तर तो संकल्प जर सत्य असेल, प्रामाणिक असेल, हेतू शुद्ध असेल, तर ईश्वरी सत्ता तुमच्या पाठीशी उभी राहते. सर्व करी पूर्ण मनोरथ. वारकरी संप्रदाय झुरायला लावणारच नाही, लढायला लावणार आहे. काय बोलावं तुकाराम महाराजांनी, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ते म्हटले अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात, फक्त अभ्यास केला पाहिजे. अनेकदा काय होतं, अभ्यासच करत नाही आपण, आणि केला तरी पेपर गणिताचा वाचून गेला भूगोल, झालं ना नापास. ते चुकलिया वर्म फेरा पडे. महाराज म्हणायचे की अभ्यास योग्य दिशेने जर केला
तर माणूस यशस्वी होतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. उदाहरण ठेवलं, त्या निश्चय जर तुमचा मजबूत असेल तर तुम्ही हमखास विजयी होताय. आणि उदाहरण ठेवलं, ओले मुळ भेदी खडकाचे अंग आणि अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. ते म्हणाले, त्यांनी उदाहरण किती गोड दिलंय बघा. शेतकरी समाज होता, त्या शेतकऱ्याला पटल असं उदाहरण दिलं. जमिनीमध्ये जेव्हा एखाद्या झाडाचं मूळ पसरत असतं तेव्हा महाराज म्हणतात ते मूळ इतकं लवचिक असतं, इतकं मृदू असतं, इतकं कोमल असतं की नाकाने जरी दाबलं तरी तुटत आहे. ओलं मूळ नाकाने जरी दाबलं ना तरी तुटत आहे. ते इतकं नाजूक असतं. पण त्याचा धर्म आहे पसरणे. ते पसरायला सुरुवात करतं, पसरत राहतं मध्ये दगड आडवा येतो. आणि दगड त्या मुळाला म्हणतो, ए कुठं चालला? तर काय ना बा, मी चाललो माझ्या मार्गाने, मी माझ्या धर्माचं पालन करतोय, पसरतोय. ते म्हणतो, मला ओळखलं नाही का? म्हटलं कोण आहे तू? म्हटलं मी दगड आहे. म्हटलं मग मी काय करू? मी जाऊन नसतो देत पुढं. ते मूळ म्हटलं, बाबा तू जाऊन देत नाही पुढं, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. तेव्हा मूळ निराश नाही होत. ते झुरत नाही, आपलं काम नाही ना, एवढं सोपं आहे का ते? ते मूळ त्याच्या कर्मामध्ये सातत्य ठेवतं. ते रात्रंदिवस त्याचं सातत्य ठेवतं. एक दिवस त्या दगडाला माघार घ्यावी लागते आणि खडक भेदून मूळ पुढं निघतंय. हे उदाहरण तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी दिलं की समोर खडक असू द्या, तुम्ही सातत्य ठेवा, तुमचा निश्चय मजबूत ठेवा, त्या खडकाला सुद्धा माघार घ्यावी लागते. शिवरायांना जेव्हा असं मार्गदर्शन सुरू झालं, आणि बघा ना राव, मी जेव्हा इतिहास महाराजांचा अभ्यास तो, ही सगळी प्रमाणच त्यांच्या पुढं होती हो, म्हणून खचलेच नाही हो कधी. दादा अख्खं 10-12 हजार सैन्य नाही महाराजांचं, आणि त्या काळामध्ये अफजुल्ल्या 50,000 प्लस सैन्य घेऊन निघालाय. बरं नुसता निघाला नाही, तो आक्रमक इतका होता की त्याने याला ताकद कोण देते? तुळजाभवानी देते म्हणताय ना. त्याने तुळजाभवानीचं मंदिरच तोडफोड करून टाकली, मूर्ती तोडली, फोडली. प्रचंड हिंसक. शत्रूला जर घाबरवायचं असेल ना, त्याची श्रद्धास्थानं उद्ध्वस्त करावी लागतात. आणि त्याने ती सुरुवात केली. त्याने दिसेल तिथं गाय कापायला सुरुवात केली, जाळपोळ करायला सुरुवात केली. पंढरपुरात आला, तिथं धिगाणा घातला. आणि हे सगळे संदेश महाराजांना पोहोचताय. आता तुमच्या आमच्यासारखं असतं ना, घाबरून मेला असतो, म्हटलं असतं राव आपलं डिपॉझिट सुद्धा नाही राहत. आता डिपॉझिट जप्त व्हायची वेळ आली, असं कदाचित हारून गेलं असतं. पण महाराजांना ते सगळं आपलं होतं ना हो. बर आई पण इतकी स्ट्रॉंग होती ना, ती आई रामायण महाभारताची धडे द्यायची. म्हणजे काय द्यायची हो धडे? आपण नुसतं म्हणतो शिवरायांना रामायण महाभारताची धडे दिले. काय धडा दिला? ती जिजाऊ आई साहेब जी होती ना, ती काय शिकवत होती की बाळा, आपला इतिहास इतका मोठा आहे, आपला हिंदू समाज इतका महान आहे की अंगाला पाला पाचोळा बांधणाऱ्या एका वनवासी पोरानं लंकेचा मालक असणारा, सोन्याची नगरी असणारा, प्रचंड शक्तिमान असणारा रावण कापला होता. हा आपला इतिहास आहे. मग आपण जर रावणाला पुरून उरलोय तर औरंग्या की झाडकी पत्ती आहे. एवढी आई स्ट्रॉंग होती. आमची बाथरूम मध्ये चालला तरी म्हणते नीट जाय. अरे रोजच जातोय ना त्यात. आणि ते शिवराय डगमगले नाही. त्यांना ते माहित होतं की धर्म विरुद्ध अधर्म जेव्हा जेव्हा लढा झालाय तेव्हा तेव्हा विजय हा धर्माचाच झालेला आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. महाराजांनी सुरुवात केली हो. आता काय काय केला युक्तीचा वापर. त्या अफजुल्ल्याला पत्र पाठवायला सुरुवात केली.
अहो शहाजीराजे अफजल खान सोबत काम केलेलं ना. म्हटले अहो तुम्ही आमच्या बाबांचे मित्र, म्हणजे आम्हाला वडिलांसारखेच ना, आणि तुमचे सगळे पराक्रम मी ऐकू नये. खरं सांगू, तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र आहे, मी तुमचा प्रचंड आदर करतो. दादा चढला ना अफजुल्ला हरभऱ्याच्या झाडावर. अफजुल्ला म्हटला हा तर मा फॅन निघाला. याने कधी इन्स्टाला फॉलो केलं हो आपल्याला. महाराजां ते चढलं हरभऱ्याच्या झाडावरच गेलं ते चढून. राव ज्याला एवढी फौज घेऊन चाललं म्हटला मी मारायला, ते तर माझ्या आता निघाला, फॉलोवर्स निघाला. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य होतं, एखादा जर आपटायचा असला ना आधी त्याला उचलूनच घ्यावा लागतो. आणि शिवरायाने ती युक्ती वापरली की याचा काटा काढायचा ना याला उचलावा लागणार आहे. ते इतकं हवेत गेलं, इतकं हवेत गेलं. दादा सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, 50,000 प्लस सैन्य घेऊन आलेला अफजुल्ल्या प्रतापगडाच्या पायथ्याला शिवरायांना जेव्हा भेटला ना तेव्हा सोबत फक्त 4 ते 5 माणसं होते. ईश्वरी सत्ता शिवरायांना साथ दिली. आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजुल्ल्याला दाखवून दिलं की ज्याने ज्याने आमच्या देवी देवतांच्या विरोधात, ज्याने ज्याने आमच्या हिंदुस्थानाच्या विरोधात आणि ज्याने ज्याने आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात कारवाया केल्या ना त्याचा आम्ही हिंदू म्हणून कोतळा बाहेर काढतो म्हणजे काढतो. आणि 1.5 मिनिटात फाडला अफजुल्ला महाराजांनी, 1.5 मिनिटात फाडला. आणि दादा एवढी सकारात्मकता आली महाराष्ट्रात, सगळीकडे चर्चा होती स्वराज्य संपलं, स्वराज्य संपलं, स्वराज्य संपलं. पण इतकं चैतन्य आलं महाराज त्या पराक्रमानं. छोटी छोटी 5-5, 6-6 वर्षाची पोरं म्हणायला लागली हो भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा, झुकला नाही कुणा समोर दुर्जनांचा तो काळे. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि तरी जर नडत असेल तर मग शिवरायांच्या मावळ्यांची जात दाखवा. सकारात्मक दृष्टिकोन असला पसरला. खुरप्याने निंदणाऱ्या बाया योद्धा झाल्या हो. आमच्या राजाने जर एवढा मोठा बोकड फाडलाय तर आम्ही का लढू शकत नाही. ही नांगर ठिकारणारी, वकर हाकणारी माणसं योद्धे झाली हो. महाराज जर करू शकतात तर का होऊ शकत नाही. आणि शिवरायांचं ते धाडस, ते साधू संतांच्या सगळ्या विचारांनी आलेलं. असेच तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसलेले आणि म्हटले महाराज एक एक पाऊल तर टाकतोय, पण आता भगवा पुन्हा एकदा रोवायचाय, पुन्हा हिंदू धर्म सुरक्षित करायचाय, पुन्हा रयतेचं राज्य आणायचंय. तुकोबराया करावं काय लागल. एका एका सायक एका एका सायक एका एका सायक एका एका साय करू, एका एका साय करू, एका एका साय करू, एका एका साय करू, साय करू, एका एका 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 साय करू, एक एक साय करू. अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ.
सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ हो कोण जाणे कैसा परी 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 एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसा परी कोण जाणे कैसा परी एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसा परी कोण जाणे कैसा परी कैसा परी कैसा परी जय श्रीराम जय श्री 400 वर्षापूर्वीचा जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. माझी आज शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं सगळ्याच हिंदू बांधवांना विनंती आहे की या अभंगाकडे अभंग म्हणून पाहू नका, या अभंगाकडे मंत्र म्हणून बघा. तुम्ही श्रीमंतच होणार, तुम्ही मोठेच होणार, तुमचं अस्तित्वच वाढणार म्हणजे वाढणार. काय एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि सांगू तुम्हाला, या छत्रपती शिवाजी महाराजांनी ना या अभंगाकडे मंत्र म्हणून पाहिलं की आता एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ म्हणत 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. शत्रूच्या छावणीत घुसतो, छावणीचा मुकुट तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. ढाण्या वाघाला सामोरे जातो, त्याला उभा फाडतो, त्यांचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सगळ्या पोरांना एकत्र करतो, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. बस एवढा अभंग कळाला फक्त. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि त्या अभंगाला न्याय द्यायचं काम केलं. ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला, मराठ्याचा तानाजी सोबत घेतला, नाव्याचा शिवा काशीत सोबत घेतला, बैरजी नाईक आमचा रामोशी समाजाचा. या सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदार पोरांना एकत्र घेतलं आणि मग या मुघलांच्या छाताडात भगवा रावला. जो भगवा रावला ना तो पहिल्यांदा एकजूट केली आपल्यात. जे विभागले होते जाती जातींमध्ये, गरीब श्रीमंतांमध्ये, वर्णभेदामध्ये, पहिल्यांदा नारा दिला की आता सगळ्यांनी लढायचंय, सगळ्यांनी एकत्र यायचंय. आणि दादा, जे छत्रपती शिवाजी महाराजांना 400 वर्षापूर्वी कळालं ते जर आम्हाला 2025 मध्ये कळत नसेल तर पुन्हा मागचे दिवस पुढे येतील, एवढं लक्षात ठेवा. आज आपल्याला सर्वात मोठं काम जर काय करावं लागणार आहे सगळ्यांनाच, तर पहिलं आपल्याला काम करावं हे लागणार आहे. कोणी जर विचारलं ब्राह्मण आहे का, नाही. मराठी आहे का, नाही. वंजारी आहे का, सुतार आहे का, माळी आहे का, तेली आहे का, मातंग आहे का, बिल्ल आहे का, नाही. हो, आम्ही फक्त हिंदू आहे आणि हिंदू हीच आमची जात आहे. या मुद्द्यावर जर समाज आला तर इथला हिंदू धर्म टिकल, तर या हिंदुस्थानाचं अस्तित्व टिकल आणि तर इथली मंदिरं उपासना पद्धती टिकेल. तुम्ही निरीक्षण करा, जेव्हा जेव्हा हिंदू जाती जातींमध्ये विभागला तेव्हा मिरवणुकांमध्ये हिरवे रंग पाहायला भेटले. आणि जेव्हा जेव्हा हिंदू जातीपाती सोडून दिल्या आणि धर्माच्या नावाने एकत्रित आला, महाराष्ट्र भगवा. लोकसभेतला आणि विधानसभेतला तुम्ही फक्त फरक बघा, उचकून बघा, अभ्यास करा. लोकसभेला जातीत विभागला, त्याच्या लक्षात आलं अर जातीचा विचार केल्यावर धर्म अडचणीत येतो.
विधानसभेला पुन्हा आलं रुटीनला, जो हिंदू इतके बात करेगा वही देश पे राज करेगा, महाराष्ट्र भागवा. हे गणितच आहे. मी आज तुम्हाला सांगतो, जर हिंदू धर्म टिकवायचा असेल तर कुण्या एका जातीचं काम नाही. हिंदू धर्मातल्या प्रत्येक जातीला एकत्र यावं लागल, तेव्हाच हिंदू धर्म टिकणार आहे. कोण जर म्हणाल ना आम्ही हिंदू धर्म टिकवू, कोणाची गरज नाही, तर धर्म संपला म्हणून समजा. मला छोट्या प्रश्नांची उत्तर द्या. आज ती गरज आहे म्हणून बोलतोय. कदाचित काहींना बोलणं आवडतही नसेल. एका बापाला जर 2 पोरं असले, 2च या, मर्यादित प्रॉपर्टी त्याची, लई आशेतला भाग नाही, पण त्या बापाला वाटण्या करत असताना दोन्ही पोरांना सारख्या नाही करता येतो. कोणाला तरी कमी किंवा कोणाला तरी जास्त जातच ना, थोडंफार मापवर खाली होतच ना राव. 2च पोरं आहे त्याला, कसे वाटणं सारख्या करायच्या. परवा 2 जावांचे भांडणं पाहिले मी, असल्या भांडत होत्या, अख्खं गाव भांडणं ऐकत होतं. मला नाही रावलं, गेलो, म्हटलं अगं एवढं काय तुमच्यात झालंय. म्हणजे नाही आम्ही वायल्या होतोय. म्हटलं मग नाही वाटण्यासारख्या झाल्या पाहिजे. म्हटलं मग अडचण काय, सिलेंडरची टाकी एकच आहे. म्हटलं मग भांडताय का. नाही म्हणे आमच्या दोघींचं ठरलं कापायचीच. म्हटलं कापा, पण मी 3 किलोमीटर गेल्या हो कापा, पण कापाच म्हटलं तुम्ही, कारण नकोच असली इथं टाकीवरनं भांडणारी. नाही येत ना वाटणी सारखे करता, होतच वर जास्त. मग काय ते 2 भाऊ एकमेकांचा जीव घेता, कायदेशीररित्या कोर्टात जातात. हा म्हणतो मला कमी आलं, तो म्हणतो मला कमी आलं, कोर्टात ते भांडण चालू राहतं. पण योगायोगानं मोठ्या भावाच्या घरात लग्न निघत. यो बारक कार्यालयाच्या गेटवर उभं राहतंय फेटा बांधून, तर या पाहुणे जय श्रीराम. पाहुणा म्हटलं तुमचं तो कोर्टात चालू आहे ना. अहो कोर्टात चालू आहे, पण भाऊकी सोडता येते काय. हे लग्न कार्यात आम्हाला जावंच लागत एकमेकाच्या, ते चालू आहे की कोर्टात. भाऊ नंतर काय निकाल लागल तो, खरं आहे का खोटं आहे. 1.5 महिना झाला, बारक्याच्या घरात गाचकलं कोणतरी, मेला, आता मरतच ना माणूस. ते मोठं आलं खांदा द्यायला प्रेताला. पुन्हा एक पाहुणा आलाच खुमखुमी असणारा. अहो तुमचं तो कोर्टात चालू आहे, खांदा दिला एवढ्या माहितीत. लोकांना लय खाजराती बाकीच्यांना. अहो तुमचं तो कोर्टात चालू आहे ना. ते म्हटला अहो कोर्टात चालू आहे, पण सुखदुःखात आम्हीच एकमेकांचे, आम्हाला जावं लागतं, शेवटी खांदा द्या ना, आमचा धर्म आहे तो, द्यावाच लागतो. झालं ना. हे सूत्र आहे ना जगण्याचं, समजून घ्या. हिंदू धर्मात जन्माला आलेल्या जातींमध्ये तात्विक वाद असतील, थोडंफार कमी जास्त एकमेकांना झालं असेल, त्याचे निवाडे कोर्टात होतील. पण जेव्हा जेव्हा विषय धर्माचा येईल, जेव्हा जेव्हा विषय हिंदुस्थानाचा येईल, आणि जेव्हा जेव्हा विषय आमच्या देवी देवतांचा येईल, तेव्हा हिंदू म्हणून सगळ्यांनी संघटित होणं हा खरा हिंदू धर्म आहे. तेव्हा नाही म्हणायचं आमचं कोर्टात चाललंय मग इथं पण याची आडवण त्याची जिरवा. साधी साधी उदाहरण आहे हो. कोण नाही जात कोर्टात, सगळेच जातात. शेवटी न्यायदेवता सगळ्यांचा बाप आहे ना, ती तिथं ती बसली ना, होईल जे व्हायचं. एक खिलाडू वृत्ती पाहिजे. पण आपापसात जे वैर झालंय, शेजारी बसलेला माणूस कोणत्या जातीचा आहे आम्ही विचारायला लागलो, मग ठरवतो त्याच्याशी बोलायचं का नाही बोलायचं. मागच्या काळामध्ये आम्ही मोबाईल मधून जे जाती वर्णन पोरं ग्रुप मधनं बाहेर काढले, काही ऍड केले. हे जातीवाचक जे ग्रुप तयार झाले ना, ते पहिल्यांदा आपल्याला डिलीट करावं लागतील आणि हिंदू धर्मासाठीचे ग्रुप स्थापन करावं लागतील. शिवरायांपेक्षा आपण बुद्धिमान नाहीये, त्यांच्यापेक्षा जास्त कोणालाच कळत नाही. आणि साधू संतांनी काय केलं तेच केलं. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. आज वारकरी संप्रदाय सुद्धा जो जिवंत आहे ना, तो का जिवंत आहे माहितीये, या संप्रदायानं जातीला कधी महत्व दिलं नाही, महत्व दिलं धर्मालाच. माऊली मुळात संस्थापक आहे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. तुका म्हणे नाही जाती सवे काम,
ज्याचे मुखी नाम तोची धन्य. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचारन लगे चिंता कवनासी. हा आपला पण धर्माला इतकं महत्व दिलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म रक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी. साधू संतांनी धर्माला महत्व दिलं आणि जातीला तिलांजली दिली, तेव्हा भगवा टिकला. आज जो वारकरी संप्रदाय भाऊ टिकून आहे ना, एकमेव कारण आहे. सगळ्या जातीची लोक त्यात काम करतात. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला शिवजयंती अशाच पद्धतीने करावी लागणार. अहो आज आपला धर्म संकटात आहे. तुम्हाला कळत कसं नाही, मला लय लय अडचण आहे. एक अडचण नाही भाऊ. माग जो अहवाल आला होता ना की हिंदूंची संख्या घटली, खरंच आहे ते. पुढे 2050 पर्यंत चित्र इतकं वेगळं असणार आहे देशात ना. आणि जर आम्ही आज संघटित नाही झालो, मी तर आजकाल कीर्तनात सांगायला सुरुवात केली बाबा की हिंदू अल्पसंख्याक व्हायच्या मार्गावर आहे. हिंदुस्थानातली अनेक राज्य हिंदूंच्या ताब्यातून गेलेली आहे ऑलरेडी. आता महाराष्ट्रातले अनेक शहर हिंदू समाजाच्या ताब्यातून गेलेली आहे. हो बरं, मी जगाचा हिताचा विचार करून हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न मांडतोय. का तुम्हाला सांगतो, हिंदू टिकला ना तर देश टिकणार आहे. ज्या ज्या भागामध्ये हिंदू बहुसंख्य आहे आणि परधर्मीयांची संख्या कमी आहे, तिथले परधर्मी लय लाडके. कारण आमचा हिंदू समाज म्हणतो त्यांची घरं थोडी आहे, त्यामुळे आम्ही त्यांची काळजी घेतो, त्यांच्या मनासारखं होऊ देतो. का थोडे येते आमचे लाडके. पण जिथं जिथं आमचा हिंदू घटला आणि परधर्मीयांची संख्या वाढली, हिंदूंच्या आया बहिणी सुरक्षित नाही, हिंदूंची देवळं सुरक्षित नाही, हिंदूंचं अस्तित्व शिल्लक नाही, मातीत घालायचं काम चाललंय. काय झालं बांगलादेशमध्ये? बांगलादेशातला हिंदू घटला, परिणाम एका एका पोरीवर 20-20 पोरं बलात्कार करताय. सैन्य म्हणतो तुम्ही नाडा, आम्ही आहे. बलात्कारांना मी तर परवा ते कुंभाचं ते सगळे नागा साधू पाहिले ना, तर मोदीला पत्र लिहायच्या विचारात आहे मी. मोदीजींना एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही काही जास्त लोड घेऊ नका, फक्त 1.5 मिनिटासाठी आमचे नागा साधू बांगलादेशात सोडा. 15 मिनिटं नको बरं का आपल्याला. ते ओबीसी 15 मिनिटं लय मोठा टायमिंग येतो. ओबीसी म्हणतात 15 मिनिटाचा हिशोब आहे त्यांचा. मी मोदीजींना विनंती करतो 1.5 मिनिटं फक्त नागा साधू बांगलादेशात सोडा. पुढच्या अर्ध्या सेकंदात बांगलादेश हिंदू राष्ट्र झालेला असेल. नंगे को खुदा डरता है. ती म्हण काय उगीच नाही आली. याच नागा साधूंनी जेव्हा जेव्हा हिंदू धर्म अडचणीत आला ना, तेव्हा तेव्हा समोरच्याला ठोकायचं काम केलेलं आहे. पण हिंदू जर घटला, हिंदू आज आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य मुळात आपला. मला मग शिक्षक भेटले सांगायचे, ते म्हणताय सिन्नर मध्ये धर्मांतरण सुरू आहे. सिन्नर मध्ये अजय भाऊ तुम्ही लक्ष घाला या सगळ्या प्रकरणांमध्ये. काय म्हटलं, काय कारण, काय कोणत्या घरातली लोक आहे? म्हटले काय नाही, नोकरी दिली, 2 व्हीलर घेऊन दिली, कर्ज दिलं, म्हणून सिन्नर मधले लोक धर्म सोडताय. ज्याच्या ज्याच्या मनात विचार येत असेल ना 2 व्हीलर साठी, नोकरीसाठी, टपरीसाठी धर्मांतरण करायचं, जास्त काय नाही. काल परवापासून तो छावा चित्रपट रिलीज झालाय, तेवढा बघून या. पुढचे 7 जन्म तुमच्या अंतःकरणात धर्मांतरणाचा मुद्दा पण येणार नाही. अहो धर्मासाठी 40 दिवस तुकडे तुकडे पाडून घेतले हो स्वतःच्या शरीराचे. काकडी सोलावी तशी त्वचा सोलली हो स्वराज्याच्या धाकल्या दाण्याची. ते सगळं मान्य केलं, पण हिंदू धर्माशी गद्दारी नाही केली. शेवटच्या श्वासापर्यंत जगदंब जगदंब करत राहिले, हर हर महादेवचा गजर केला. म्हणून पुढच्या पिढ्या आज स्वाभिमानानं सांगतात, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. का त्यांना शिकवलंच होतं धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, आणि मारिता मारिता घ्यावे राज्या फुले. अहो स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भायाव.
स्वतःच्या धर्मामध्ये मृत्यू आला तरी चालेल, परधर्माचं आकर्षण नसावं. काय दिलं परधर्मानं? आज आमच्या बहिणी म्हणतात मेरे वाला अब्दुल वैसा नाही. त्या बहिणीला मला फक्त एवढंच सांगणं आहे, संभाजी महाराज किरकोळ हस्ती आहे. अहो सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात ही जात मर्द मराठ्याची. हा विचार जो आला तो संभाजी राजांपासून आला. असं शरीर होतं महाराजांचं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आहे, अख्ख्या स्वराज्याचे मालक आहे. पण क्रूर औरंग्याच्या तावडीत सापडले, 40 दिवस तुकडे पाडले. त्याने विचार नाही केला ही हस्ती किती मोठी आहे, हे व्यक्तिमत्व कोणाच्या घरातलंय. नाही, जाळ्यात अडकला ना फाडायचा, तुकडे तुकडे पाडायचे. आणि ती प्रथा तिथून जी चालू आहे ना ती श्राद्ध वालकर पर्यंत आली. ते जे तुकडे पाडून फ्रीज मध्ये ठेवायची जी प्रथा आहे तो धर्माचाच संस्कार आहे तो, की यांची अशीच अवस्था करायची. मग आमच्या बहिणीला माझं सांगणं आहे की बाई संभाजी महाराज एवढे मोठे, त्यांचा बाप इतका मोठा आहे, तरी त्यांना 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन करावा लागले. तोय बापाला की कॉलनी नाही ओळखत आणि तू म्हणते मेरेवाला अब्दुल वैसा नाही. पाकिस्तानात पाठवील वेश्या व्यवसाय करायला. हे गंभीर आहे बाबी. आत्ता काल परवा समित्या स्थापन केल्या देवाभाऊनी सुद्धा की लव जिहाद विरोधी एक कायदा करावा लागणार आहे, त्यासाठी समिती स्थापन केली. लँड जिहाद विरोधी एक कायदा करावा लागणार आहे, त्यासाठी समिती स्थापन केली. धर्मांतरण विरोधी कायदा करावा लागणार आहे, त्यासाठी समिती स्थापन करताय. म्हणजे काय, हे सगळे जिहाद सुरू आहे. आणि तरी जर आम्ही जागे होणार नसेल, एक डोळे मोठे करून जर पुढच्या पिढ्यांचा विचार करणार नसेल, तर झालं जे मागच्या इतिहासात ते त्याच्या पुनरावृत्ती पुन्हा आहे. इंग्रजांनी लुटलं, डचांनी लुटलं, पोर्तुगीजांनी लुटलं, या मुघलांनी हजारभर वर्ष लुटलं. घ्या मग पुन्हा ते. हे बघा, जी माणसं इतिहासातून शिकत नाही ना त्यांच्यासारखे मूर्ख दुसरे कोणच नाही. आणि जे इतिहासात शिकून ज्यांना पुढच्या जगण्याची दिशा सापडते ना तीच लोक स्वतःचं अस्तित्व टिकवतात. आम्ही जर इतिहासातून शिकणारच नसू ना जगातील कोणतीच शक्ती आम्हाला वाचवणार नाही. बरं, पूर्वी आपल्या घरांमध्ये 5-5 पोरं होते हो. 5-5, 6-6, 7-7, 7-8, 10 पोरी. आता प्रत्येकाच्या घरात एकच हो. तुम्ही गरीबाच्या घरात जा नाही तर श्रीमंताच्या घरात जा. मी रोज फिरतोय, मग कुठे पोर? हा काय हा आमचा? बरं, तो असा तिडतिडीत वारा आलं तर उडून जाईल, कारण तो कुरकुरे बहादर, तो कुरकुरे खातो कुरकुर करीतो. एखादा पोरगा आहे किंवा भाऊ, एखादी मुलगी आहे. आणि पूर्वी 5-5, 6-6 भाऊ होते तरी आई म्हणायची घरात, वारे तुम्हाला काय करायचं गावगाडा, तुम्हाला काय करायचं धर्म, पोटाचं बघा म्हणायचे ना. 5 होते तरी जीव अडकायचा त्या आईचा. हे एकुलतं एक काय आपण हिंदू जन आक्रोश मोर्चाला पाठवणार आहे का? ते तळा हातावरचा फोड आहे हो. त्याला सर्दी झाली तरी रात्रभर झोपती नाही का? ते गचकलं तर कुळच संपत नाक. कुळाची जबाबदारी त्याच्यावर किंवा तिच्यावर आली. आणि बाकी देशात काय चालू आहे तुम्ही पहा. दरवर्षी पेढा झाला का बर्फी, बर्फी झाला का पेढा, पेढा झाला का बर्फी, बर्फी. अहो डाचणाने पोरं आहे काहींच्या घरामध्ये, डाचणाने. मी दाखवतो तुम्हाला. महाराष्ट्रभर फिरतोय, लोक मला सांगतात पूर्वी 10 घर होते हो, आता 50 झाले राव. बोलता बोलता काय आकाशातून पडले का? ये हम दो हमारे दो ना हिंदूंनी मनावर घेतलंय. पुढची पिढी ऍडव्हान्स निघाली, म्हटले हम दो हमारे दो ने कंट्रोल नाही होणार, हम दो हमारा एकच. षडयंत्राचे ते हिंदू विरोधी षडयंत्र आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही मनावर घेऊ का पुन्हा? मी आजच्या कीर्तनात तर म्हणणार नाही मनावर घ्या, पण अजय भाऊ सारख्या नेतृत्वांना, बाकी काही नेते मंडळी असतील, तरुण कार्यकर्ते असतील, त्यांना मी विनंती करणार आहे की तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे खासदार, मंत्रिमंडळी जेव्हा तुमच्या परिसरात येतात तेव्हा फक्त म्हणू नका तिकडचा रोड राहिला आणि तिकडं लय पाणी तुंबलं. हे तुंबलेलं पाणी कधी काढता येईल, राहिलेले रस्ते कधी करता येतील. पहिल्यांदा जर आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांकडे मागणी काय करावं लागणार आहे तर त्यांना हात जोडून सांगावं लागणार आहे, या हिंदुस्थानातलं हिंदूंचं अस्तित्व टिकवायचं असेल तर या देशामध्ये सरसगट लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवा.
आणि तो प्रत्येकाला लागू असला पाहिजे, तेव्हा हिंदूंचं अस्तित्व टिकणार आहे. कायदा झाला पाहिजे, कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा. वर्ष 2 वर्ष करू पाठपुरावा, आणि जर नसल कोण मानावर घेत, नसल कायदा होत, तर मग घेऊ मानावर. तुम्ही घ्या, नाही तर नका घेऊ, मी घेणार आहे. अहो काय म्हटले तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हटले, कुळात जर चांगले पोरं, चांगल्या पोरी जन्माला आल्या तर त्या पोरांचं कौतुक देवाला आहे. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, हो तयाचा हरिक वाटे देवा. हो कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कोळी कन्या पुत्र होती जे तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा. घ्या दाखला. कुळात जर चांगली पोरं जन्माला आली तर देवाला अभिमान वाटतो. देव म्हणत नाही तू का हम दो हमारे दो क्रॉस केलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म. ते कुळ उलट पवित्र आहे, पावन आहे. करू विचार. पण थोडे कान उघडे ठेवावे लागतील, डोळे उघडे ठेवावे लागतील. आपल्याला आपल्या धर्माशी प्रामाणिक राहावं लागणार आहे. ओरडून ओरडून थकलो मी राव. कपाळ लांडे ठेवू नका, कपाळ लांडे ठेवू नका, कपाळ लांडे ठेवू नका, तरी लांडेच कपाळ. बसलेल्यांपैकी 10-12 लोकांच्या कपाळाला टिळे राहतात, बाकींचे कपाळ लांडे. का हो? अहो एवढे परकीय आक्रमण सुरू होते, पण आमचा बाबा टिळा लावल्याशिवाय कधी घोड्यावर नाही बसला हो. सगळे मावळे बघा, शिवराय बघा, संभाजीराजे बघा, संस्कृतीची कधी फितुरी नाही केली. हे इंग्रज, पोर्तुगीज, डच माना वाकून उभे असायचे, पण कधी म्हटले नाही जरा थोडासा मला तुमच्या देशातला एखादा कोट पाठवा, जरा ट्राय करून पाहतो सूट तुमचा. नाही हो. सगळे हिंदू संस्कृतीला शोभतील, परंपरेला शोभतील असे गणवेश घातले राव त्यांनी. नाही तडजोड केली. आईला आई म्हटले, बापाला बाबा म्हटले. हे इंग्रज गेल्यापासून आपल्याकडे 3 नालायक माणसं आले. मम्मी, पप्पा आणि तिसरा पप्पू. पप्पू नव्हता इंग्रजांच्या आधी. काच पप्पू होता आपल्याकडं. रामकृष्ण हरी विठ्ठलच होते. हे पप्पा, मम्मी आणि पप्पू. हे नंतरचा आपल्यावर सगळा झालेला अन्याय. घरात ठेवू नका पप्पा, घरात ठेवू नका मम्मी. पुन्हा आईला परत आणा, पुन्हा बाबाला परत आणा, आणि पुन्हा रामालाच घरात परत आणा. पप्पूला नको. नाही परवडणार तो आपल्याला. तुम्ही जा परदेशामध्ये आणि त्या पोरांना म्हणा तुम्ही तुमच्या जन्मदात्रीला आई म्हणा. म्हणूच शकत नाही का? आमच्या देशाची ती रीत नाही म्हणणार. जा परदेशात सांगा तुमच्या बापाला पप्पा नका म्हणू, बाबा म्हणा. बरं, आपली संस्कृती इतकी भारी दादा. आई शब्द असा आहे, लहान पोरीला शोभून दिसतो. आई जगदंबेचं रूप आहे. तरुण एखादी महिला झाली तिलाही तो आई शब्द शोभून दिसतो. खाटेवर पडू द्या हो, आमची आई आहे हो. तो आई शब्द म्हातारपणात पण शोभतो. किती भारी शब्द आहे. मम्मी तारुण्यात चांगलं वाटतं. मम्मी खाटावर पडली म्हातारीन म्हणते आमची मम्मी. मम्मी अहो, तो शब्द तुमच्या प्रत्येक वयात शोभला पाहिजे.
एक बाई आली, पाया पडली आणि तिचं पोरगं म्हटलं मम्मी चाल ना, मला झोप आली. म्हटलं ओ ताई, मम्मी नका राहू पोराला म्हणायला. मला म्हणते बापू ते आई म्हटलं मला म्हातारी झाल्यासारखं वाटत. म्हटलं बर, तुला म्हातारी झाल्यासारखं वाटतं का? तू म्हातारी होणारच नाही का? म्हटलं होणारच ना म्हातारी कधीतरी, आणि तेव्हा आईच शोभून दिसल, मम्मी नाही शोभून दिसणार. करावं लागलो, हे सगळी कामं आपल्याला करावं लागतील. अजून जे कपाळ परवा काल म्हटलं तू टिळा का लावत नाही? म्हटलं मी सायन्सला आहे. शिकलेली का बिघडल्यासारखी वागू राहिली ते एक काळाना. सर्वसामान्यांनी राव धर्म संस्कृती परंपरा सांभाळून ठेवली, शिकलेली मात्र बिघडल्यासारखी वागताय. याच्यावर आपल्याला सगळ्यांना महाराजांनी ते केलं. पार तिकडं दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं आंध्र प्रदेशात गेले. ते श्रीशैल मल्लिकार्जुनाचं जे देऊळ आहे, 3 गोपूर बांधून झाले होते, एक बाकी होतं. महाराजांनी स्वतःचा पैसा टाकला हो, आणि ते गोपूर बांधून काढले, तिथले घाट बांधून काढले. कुठं? आंध्रात. म्हटले नाही माझ्या वार्डातला विषय नाही, तो माझ्या प्रभागातला नाही, माझ्या मतदारसंघातला नाही. तिथं गेले आणि त्यांच्यातलं ते हिंदुत्व जागृत झालं की आमच्या धर्माची अस्मिता आहे, हा आमच्या धर्माचा अभिमान आहे, हे मंदिर पूर्णच पाहिजे. म्हणून महाराजांनी पैसा लावला द्यावा, आणि जगातलं पहिलं स्मारक तिथं उभं राहिलं महाराजांचं. एक शिल्प साकारलं गेलं, आजही ते आहे. पहिलं शिल्प हयात असताना महाराज, एवढं त्यांचं धर्मावर प्रेम होतं ना. आपली गदडी म्हणतात मंदिरं बांधून काय होणार आहे? अहो मंदिरच धर्माची अस्मिता आहे. आपल्याला पहिल्यांदा आपली अजय भाऊ थोडं मनावर घ्या, आपली आसपासच्या मंदिरांमधलं पावित्र्य आपल्याला पुन्हा जागेवर आणणं गरजेचं आहे. अनेक मंदिरं कुत्र्यांचे अड्डे झाले हो, पत्ते खेळणाऱ्यांचे अड्डे झाले, राव जुगारी लोकांचे अड्डे झाले. मंदिरांमध्ये पगारी माणसं नेमा, मी तुम्हाला सांगतो. त्याची जात बघू नका, त्याची श्रद्धा भक्ती बघा. प्रत्येक देवळात आपल्या हिंदू धर्माचा एक पुजारी पाहिजे. नुसते कोट रुपयांचे मंदिर आहे राव, त्या देवांना आंघोळी नाही, त्यांचे वस्त्र बदलले जात नाही, फरशा स्वच्छता नाही, महिला मंडळ येते, देवाच्या तोंडात पेडा कोंबिते, दिवा लाविते, ती अर्धी गुलकाडी तिथंच टाकीते. अगरबत्ती लावले होते, एक पाकिट किमान कचऱ्याच्या डब्यात टाकाव ना, देवा पुढे टाकताय. बघ कोणत्या कंपनीची अगरबत्ती आणली मी. अहो लई ग्राउंड लेवल पासून आपल्याला पुन्हा सगळी बांधणी करावं लागणार आहे. शेवटी मंदिर अस्मिता आहे. अहो थोडा परधर्मियांचं आता वाईट वाटतंय सांगायला, पण घ्यावं लागेल, काही गोष्टी शिकाव्या लागतील. धर्मस्थळांमधली स्वच्छता बघा, काय झालं हिंदूंच्या धर्मस्थळांची अवस्था. आणि त्याला एकमेव कारण आहे, आमच्यामध्ये जो नेरेटिव्ह पसरवला ना की धर्म वगैरे काही नाहीये, धर्म वगैरे काही नाही. दादा, येतो धर्मस्थ तो जया. जिथं धर्म आहे तिथंच विजय. जो समाज धर्मापासून बाजूला गेला तो समाज संपला. त्यामुळं आपल्या धर्माशी प्रामाणिक होऊ, आणि त्यासाठी महत्वाचं कार्य आहे जे शिवरायांनी मनावर घेतलं. एका साह्य करू अवघे धरू सुपंथ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला.